नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. नैसर्गिक स्रोतांसाठी जनजागृतीची गरज आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नैसर्गिक स्रोतांबाबत नागरिकांनी त्यांचा मालकी हक्क सांगणे चुकीचे आहे. नैसर्गिक स्रोतांची वारेमाप हवी तशी उधळपट्टी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे माझ्यापुरती बोर खणून मी पाण्याचा वापर करेन असे म्हणणारे गुन्हेगार आहेत. नैसर्गिक स्रोतांच्या वापरासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे पाणी व प्रक्रिया केलेले सांडपाणी यांचा कार्यक्षम वापर या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे पुणे शाखेचे संस्थापक किरण कुलकर्णी, सचिव आमोद घमंडे, एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया शाखेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, खजिनदार गणेश शिरोडे, प्रसिद्धी प्रमुख मुकुंद परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. तुळशीच्या रोपाला पाणी टाकून प्रतिकात्मकरित्या या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राज्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहे. पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर या दोन पर्यायांशिवाय सशक्त पर्याय नाही. सिंगापूर किंवा एकूणच पाश्चात्य देशांमध्ये पाण्याच्या पुनर्वापरावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे. महाराष्ट्रात पाणी नाही हे ओरड चुकीचे आहे. प्रक्रिया न केलेले पाणी नदीत सोडले जात आहे. शहरातील नागरिकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. मंगेश तेंडुलकर म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु ते मान्य करायला कोणी तयार नाही. ही शोकांतिका आहे. 24 तास पोलीस तैनात करून नागरिकांना पाणी पुरविणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. अशुद्ध पाण्यावर खर्चिक प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते, परंतु नागरिक ते शुद्ध पाणी गाड्या धुण्यासाठी, बागेसाठी वापरतात. वाकणारही नाही आणि मोडणारही नाही अशी काहीतरी विचित्र भूमिका आपण घेत आहोत की काय याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे वासंतिक पुष्प उत्सव फुलांची आरस करण्यात आली. मोगरा आणि गुलाबांच्या फुलांचा पोशाख, विविध रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली आकर्षक आभूषणे, सुवासिक फुलांचा मुकुट आणि शोभिवंत फुलांची आरास करून दत्त मंदिरात वासंतिक पुष्पोत्सव साजरा करण्यात आला. चैत्र अमावस्येला दत्त महाराजांकरिता केलेली फुलांची आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट ND पाटील, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार BM गायकवाड, उत्सव प्रमुख अंकुश काकडे, उपउत्सव प्रमुख चंद्रशेखर श्रीवास्तव, विश्वस्त शिरीष मोहिते, उल्हास कदम, ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, नंदकुमार सुतार उपस्थित होते. विश्वस्त उल्हास कदम म्हणाले, 2.5 लाख मोगरा, 1.5 लाख लिली, 1000 गुलाब, 1000 चाफा, लाख गुलछडी, 1000 झेंडू, जाईजुई आणि अशोकाच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट केली आहे. सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही आरास साकारली आहे. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती, श्रीमद वासुदेवानंद टेंबेस्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज या दत्त महाराजांच्या 4 अवतारांच्या प्रतिमा गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. सकाळी लघुरुद्रही करण्यात आला. सरकारने 20 लाख टन कांदा खरेदी करावा अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादनाचाही खर्च शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांवर हे संकट येण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. देशात सध्या कांद्याचे मोठे उत्पादन झाले असून मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याचा मोठा साठा पडून आहे. यामुळे सरकारने 30 रुपये किलो दराने 20 लाख टन कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
खासदार सुरेश शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन 203 लाख टन झाले आहे. देशात वर्षाकाठी सुमारे 130 लाख टन कांद्यांची मागणी असते. 15 लाख टन कांद्यांची निर्यात झाली आहे. सुमारे 30 लाख टन कांदा जास्त आहे. त्यामुळे सरकारने त्यापैकी 20 लाख टन कांदा 30 रुपये किलो दराने विकत घ्यावा. जेव्हा कांद्याला चांगला भाव आला होता तेव्हा सरकारने निर्यातीवर बंधने घातली आणि पाकिस्तानातून कांदा आयात केला, पण निर्यातीवरील बंधने उठवली नाहीत. तेव्हा आम्ही याला विरोध केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच काळात नव्या कांद्याचे उत्पादन झाले आणि कांद्याचे भाव वेगाने खाली आले, असे शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 9 मे पासून किसान ऋणमुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे. तुळजापूर येथून या अभियानाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीसाठी हे अभियान आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार त्यांना कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराला अनुसरून साखर जप्तीचा निर्णय साखर आयुक्त घेऊ शकतात. सुनावणीच्या दरम्यान कारखाने औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका प्रलंबित आहे, त्याचा निकाल होऊन द्या असं तुंतुन वाजवत होते. परंतु आता कोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता साखर कारखानदारांना तक्रार करायला काही वाव राहिलेला नाही. आता एक तर कारखान्यांनी मुकाट्यानं पैसे द्यावेत. आता साखरेला चांगला भाव आहे आणि एकूण साखर कारखान्यांच्याकडे 25,000 कोटी रुपयाची साखर शिल्लक आहे आणि शेतकऱ्यांचं देणं आहे फक्त 2600 कोटीचं. त्यामुळं कारखानदारांनी आता कसलीही सबब सांगू नये आणि ते जर सबब सांगून पैसे टाळणार असतील तर साखर आयुक्तांनी साखर जप्तीचे आदेश द्यावेत किंवा त्या किमतीची साखर शेतकऱ्यांना नेण्याची मुभा द्यावी. आम्ही ती साखर खरेदी करायला तयार आहोत. कालव्यात बुडालेल्या मुलांच्या मृत्यूची चौकशीची मागणी आमदार नीलम गोरे यांनी केली. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याची पूर्वकल्पना नसल्यामुळे 2 चिमुरडे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काल त्यांचे मृतदेह घोरपडी भागात मिळाले. आता त्यानंतर यावरून राजकारण पेटताना दिसते आणि शिवसेनेचा रोख पालकमंत्र्यांवर आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार नीलम गोरे यांनी विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. पाणी सोडताना लाऊडस्पीकरवरून कालव्याकडेला असलेल्या लोकांना सूचना दिल्या होत्या. हे पालकमंत्र्यांचं विधान पूर्णपणे चुकीचं असून 28 किलोमीटरपर्यंत कोणत्याही सूचना किंवा सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला नव्हता. त्यामुळे पालकमंत्री अर्धवट माहितीच्या आधारे बोलत असल्याचं गोरे म्हणाले. आपल्या मतदारसंघातून बाहेर पडून नीट विचार केला तर नागरिकांच्या खऱ्या समस्या पालकमंत्र्यांना कळतील, असा टोलाही त्यांनी लगावला. धोरणात्मक नीट निर्णय घेतला नसल्यानं दर 5 किलोमीटरला सूचना आवश्यक असतानाही प्रशासन गोंधळलेलंच होतं, अशी टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान या संबंधीचा अहवाल आल्यानंतर आम्ही पाणी सोडल्यावर कालव्याकडेच्या नागरिकांना लाऊडस्पीकरनं सूचना द्यायचे आदेश आले आहेत, असं विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे. मध्ये सांगायचं तर पाण्याच्या बद्दलचे पारदर्शक नियम जे आहेत त्या नियमात पारदर्शकता न ठेवता ठिकठिकाणच्या आमदारांच्या वरती अशा प्रकारे त्यांना कुठेतरी एका बाजूला फरफटत नेण्यामुळे अनेक वर्षापासून जो आधीच्या सरकारचा कारभार चालला होता तशाच पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला कारभार चाललेला दिसतोय. आणि म्हणून ऊसाच्या शेतीसाठी पाणी मिळवण्यासाठी जी कपट कारस्थानं पूर्वी केली जात होती त्याचीच हात मिळवणी किंवा त्याचंच संगनमत आज पुण्याचं राजकीय नेतृत्व करणाऱ्या सुद्धा लोकांकडून होतंय, हे देखील आम्हाला या चर्चेमधून स्पष्ट झालं. आमची एवढीच अपेक्षा आहे की पाणी सगळ्यांना मिळावं, पण ते मिळत असताना पुणेकर लोकप्रतिनिधी, आम्ही विधान परिषदेचे आमदार असू, नगरसेवक असतील अथवा अन्य भागांमधल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ही आम्ही सोडत आहे ते आपल्याला रोज पेपरमध्ये येत असेल तर सुद्धा, पण चॅनलच्या आजूबाजू असलेल्या लोकांना कळायला पाहिजे म्हणून भविष्यासाठी आपण लोकांना जीपमध्ये किंवा मेगाफोन घेऊन या पूर्ण एरियामध्ये पाणी सोडण्यापूर्वी अनाऊन्स करावे, लाऊडस्पीकरमार्फत अनाऊन्स करावे, असा एक निर्णय आज आम्ही घेतलेलो आहोत. त्यांच्याबाबत मीटिंग झालं, तो एक विषय आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी भरपूर वेळ सोडतो
म्हणजे शेतीसाठी सोडत नाही, पिण्याच्या पाणीसाठी सोडतो, त्या वेळामध्ये शक्यतो आपण बंद पाईपमार्फत घेऊन जाऊ शकलं पाणी, त्यांच्यामार्फत बचतसुद्धा होते. आणि आतासुद्धा पुण्याच्या पाणी बाहेर जात आहे असं काही चर्चा चालू आहे. त्यांच्याऐवजी बंद पाईपवर घेतले ते फार आता किती पाणी सोडत आहे त्यांचे 1/10 लागेल. किंवा पाण्याच्यावरून फार राजकारण तापत असताना ज्या पद्धतीचा गाजावाजा केला गेला की आता आम्ही पाणी सोडतोय, राणा भीमदेवी घाटामध्ये फार प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त, पाटबंधारे विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा फार काटेकोर अंमलबजावणी, पोलीस बंदोबस्त असा जो काय गाजावाजा केला, तो गाजावाजा पहिल्याच पद्धतीने पुणेकरांना किंवा इतर लोकांना कसा फसवणार होता हे काल चित्र उघड झाले. काल कॅनॉलमध्ये पाणी सोडत असताना यांनी कुठे सायरन वाजवले नाही, कुठेही पोलीस बंदोबस्त ठेवलेला नाही, कुठेही पाटबंधारे विभागाचं किंवा जिल्हा प्रशासनाचं सुपरविजन करत असताना कुठले अधिकारी कुठे नव्हते. त्याचमुळे त्या कॅनॉलमध्ये खेळणारी जी लहान मुलं होती ती काल पाण्याच्यामध्ये त्या प्रेशरमध्ये वाहून जाऊन त्यांचा मृतदेह हडपसर परिसरात त्या कॅनॉलच्या त्या चारीमध्ये आढळला. म्हणजे दोन्ही गोष्टी पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन आणि संपूर्ण राजकीय व्यवस्था यांचा कारभार, राजकीय प्रणालीमध्ये घाईगडबडीने घेतलेला निर्णय, लोकांना विश्वासात न घेतलेला निर्णय, लोकांपर्यंत न पोहोचवलेला निर्णय, याच्यामुळे कोणाशी तरी जीवावर कसं बेतू शकतो त्याचं कालचं उदाहरण हे विदारक चित्र आहे. ही गंभीर घटना आहे, मी त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहे. पण माझ्यासहित सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी कुठलाही निर्णय तो एखाद्या शहरापुरता मर्यादित असो किंवा राज्य पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी फोटो प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोणाच्या घरातील व्यक्ती हरवली आहे पण काही महिने काही वर्ष झाली तरी तिचा शोध लागत नाही, तर अशा कुटुंबासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी एका फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात हरवलेल्या, अनोळखी मृतदेह आणि उघड न झालेले खून अशा व्यक्तींचे 25,000 फोटो प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि त्यांच्याकडे या फोटोतली एखादी व्यक्ती माहीत असल्यास पोलिसांना द्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे. मागील वर्षी अशाच प्रदर्शनातून 13 हरवलेल्या व्यक्तींचा शोध लागला, तर एक खुनाचा गुन्हा उघडकीस आला. मानसिक रुग्ण असलेल्या 3 व्यक्तींचा देखील या प्रदर्शनातील फोटोंमुळे शोध लागला होता. त्यामुळे यावर्षी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. प्रदर्शनातील माहितीवर नजर टाकूयात ग्राफिकच्या या माध्यमातून. प्रदर्शनात 10 जिल्ह्यातील हरवलेल्या, अनोळखी मृतदेह आणि उघड न झालेला खून अशा व्यक्तींचे फोटो आहेत, तर 3 पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतील फोटो तसेच रेल्वे पोलिसांकडील फोटो ठेवण्यात आले आहेत. 19,000 हरवलेल्या व्यक्तींचे फोटो आणि 62,000 अकस्मात मृत्यू पण ओळख न पटलेल्या व्यक्तींचे फोटो आहेत. तसेच 153 उघडकीस न आलेल्या खुनातील फोटोही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. आपण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनं पाहत असतो, परंतु हे जे पुणे ग्रामीण पोलिसांनी आजपासून पुढील 3 दिवसाकरिता एक वेगळ्या प्रकारची प्रदर्शनी, फोटो गॅलरी या ठिकाणी आयोजित केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरती अनेक असे मिसिंग पर्सन्स असतात, म्हणजे बेपत्ता झालेले महिला, पुरुष, त्याचबरोबर बेपत्ता झालेले मुली, त्याचबरोबर अकस्मात मृत्यू होतात. त्याच्यामध्येही त्या व्यक्तीची ओळख पटत नाही. त्याचबरोबर जे काही मोटार ॲक्सिडेंट्स असतात, मोटार ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा त्या मयत व्यक्तीची ओळख पटवली जात नाही. त्याचबरोबर आमच्याकडं काही अनडिटेक्टेड मर्डर्स असतात ज्याच्यामध्ये चेहरा छिन्नविछिन्न झालेला असतो, तर अशा व्यक्तीची ओळख पटत नाही. आणि मग ते कुटुंबीय ते आपल्या व्यक्तीचा शोध घेत असतात. पूर्ण सर्व उपाययोजना करून पोलीस, त्याचबरोबर ते पीडित कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक सर्व ठिकाणी शोध घेत असतात, परंतु मिळून येत नाही. परंतु अशा वेळेस पोलीस अधीक्षक यांच्या मनामध्ये अशी संकल्पना होती की कदाचित या जिल्ह्यातल्या व्यक्तीचं मोटार ॲक्सिडेंट इतर जिल्ह्यामध्ये झालेला असेल किंवा त्या इतर ठिकाणी त्यांचा मर्डर झालेला असेल किंवा अनोळखी डेड बॉडी इतर जिल्ह्यामध्ये सापडली असेल, तर अशा नातेवाईकांना नेमकं काय घडलं आहे आमच्या व्यक्तीसोबत हे ह्या चित्र प्रदर्शनीमधून, फोटो प्रदर्शनीमधून आपल्याला समजलं तर त्यांचं समाधान होईल. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.